व बळ देणारीच आहे. त्यांची नटसम्राट नाटक तर आजही मैलाचा दगड ठरत आहे. तर मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी अशा या महान लेखक व कवी यांचे प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करावे. आदरणीय प्राचार्य, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझे सर्व मित्रमैत्रिणी, सर्वांना माझा नमस्कार. आज कवी कुसुमाग्रज यांच्याविषयी मी तुम्हाला काही माहिती सांगू इच्छिते. कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी महाराष्ट्रातील पुणे या शहरात झाला. विष्णू वामन शिरवाडकर हे कुसुमाग्रज या नावाने आपली कविता लेखन करत असे. सुमारे 4 दशकांपेक्षा जास्त काळ आपला प्रभाव गाजवणारे हे श्रेष्ठ प्रतिभावक कवी, नाटककार, कथाकार व लघुनिबंधकार होते. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्व ही त्यांची लेखनाची प्रमुख वैशिष्ट्ये होते. 20 वर्षाच्या वयात त्यांनी आपली पहिली मराठी काव्यसंग्रह जीवन लहरी प्रकाशित केली. त्यानंतर त्यांनी अनेक अशा कथा, कादंबऱ्या, नाटक, लघुनिबंध अतिशय उत्स्फूर्तपणे आणि यशस्वीरित्या हाताळले. कुसुमाग्रजांनी आजपर्यंत ज्ञानपीठ, साहित्य नाट्य लेखन, साहित्य अकादमी, राम गणेश गडकरी अशा अनेक पुरस्कारांनी गौरवले गेले आहे. अशा या थोर साहित्यकाराला मनापासून नमन. धन्यवाद. माझी मराठीची बोलू कौतुके, परी अमृता देवी तेजासी जिंकली, ऐसी अक्षरे रसिके मिळली. अशा शब्दात संत ज्ञानेश्वरांनी मराठीची स्तुती केली आहे. तर आता मी आर्य देशमुखला मंचावर बोलवते. आर्य देशमुख. शिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला, मराठीशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला, महाराष्ट्राच्या मातीला. इसवी सन सनाच्या 12व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी ही भाषा रुजवली. संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकारामांनी ही भाषा वाढवली. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही भाषा परकीय आक्रमणापासून वाचवली आणि कुसुमाग्रज सारख्या अनेक साहित्यकारांनी ही भाषा जगवली. अशा मराठी भाषेचा गौरव दिन म्हणजेच मराठी राजभाषा दिन आज आपण येथे साजरा करीत आहोत. कुसुमाग्रज यांचा जन्मदिन म्हणून आपण मराठी राजभाषा दिन साजरा करतो.
हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्या संस्कृतीतून आपल्या या भाषेचा संपन्न वारसा दिलेला आहे. तो टिकविणे आणि वाढविणे हे आपले कर्तव्य आहे. शेवटी जाता एवढंच म्हणेन, ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी, तुकारामांनी रचली गाथा. ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी, तुकारामांनी रचली गाथा. चला समृद्ध आणि संपन्न करूया आपली मराठी भाषा, आपली मराठी भाषा. धन्यवाद. तर आता मी काही आणि म्युझिक ग्रुपला विनंती करते की त्यांनी आपले महाराष्ट्र गीत प्रस्तुत करावे. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान आदरणीय प्राचार्य सर, शिक्षक बंधू आणि भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात. आधी आपल्या सर्वांना मराठी भाषा गौरव दिनानिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज हा गौरव दिन का साजरा करण्यात येतो? मराठी भाषा गौरव दिन, जे आपले कवी, कादंबरीकार, समीक्षक, लेखक विष्णू वामन शिरवाडकर, त्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी 1912 त्यांचा जो जन्म झाला आणि त्यांनी मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी आणि त्यांनी आपल्या या मराठी साहित्यात जे काही लिखाण केलं, जे काही वैभव प्राप्त करून दिलंय, त्यामुळे या 27 फेब्रुवारी या दिवशी
मराठी भाषा गौरव दिन म्हणून हा साजरा करण्यात येतो. जसं संत तुकाराम आणि ज्ञानेश्वरांनी आपल्या मराठी भाषेला खूप मोठी समृद्धी प्राप्त करून दिली, तसंच तेवढंच वैभव विष्णू वामन शिरवाडकर यांनी सुद्धा प्राप्त करून दिलं आहे. विष्णू वामन शिरवाडकर यांनी आपले जे काव्य आहे, कविता आहेत, कुसुमाग्रज या नावाने त्यांनी आपल्या कविता लिहिल्या. आता कुसुमाग्रज हे नाव त्यांनी का दिलं, त्याच्या मागचं त्यांची एक लहान बहीण कुसुम आणि ते तिच्यावर खूप प्रेम करायचे. आणि अग्रज म्हणजे मोठे बंधू, मोठा भाऊ, आणि म्हणून त्यांनी कुसुमाग्रज असं नाव धारण केलं आणि त्यांनी आपल्या कविता काव्यसंग्रह लिहिले. त्यात विशाखा, जीवन लहरी असे कविता संग्रह त्यांनी लिहिले. नटसम्राट सारखं नाटक त्यांनी या ठिकाणी जे समाजाला काही आदर्श निर्माण करून देईल असं नाटक त्यांनी लिहिलं. आता आज मी त्यांची कविता, मला ती खूप आवडते, मी गात नाही पण तुम्हाला ती म्हणून दाखवेल. ओळखलं का सर मला, कणा ही कविता आहे, मी तुम्हाला ती गाऊन दाखवतोय. ओळखलं का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून, माहेर वाशी पोरीसारखी चार भिंतीत राहून, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली, भिंत खचली, चूल भिजली, होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला येऊन संगे सर, आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसा नको सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. आता पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा ही जी एक प्रेरणा आहे एका गुरुकडून आपल्या शिष्याने आपल्या गुरुसाठी, त्यांना फक्त आशीर्वाद हवा आहे त्या शिष्याला, त्याला पैशांची आर्थिक मदत नकोय. आपले दोन्ही हात जर शाबूत असतील तर आपला जो गेलेला मुरलेला संसार आहे तो मी परत पुन्हा उभं करू शकतो, आणि फक्त मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. हे ज्यावेळेस शिष्य गुरूंना सांगतो त्यावेळेस खूप छाती फुलून येते. आणि असेच शिष्य आपल्याला या समाजात हवे आहेत. तर या ठिकाणी या कवितेचा अर्थ तुम्हाला कळला असेल. आणि परत आज मराठी मातृभाषा दिनानिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा, आणि हे 2 शब्द मी या ठिकाणी संपवतो. थँक्यू. तर आता आपल्या मार्गदर्शनासाठी मी प्राचार्य सरांना विनंती करते की त्यांनी येऊन मार्गदर्शन. मराठी दिवस, मराठी भाषा गौरव दिवस हा निश्चितच कुसुमाग्रज विद्वान कवी लेखक यांचा जन्मदिवस मराठी गौरव दिवस म्हणून साजरा होतो. कुठलाही दिवस जेव्हा साजरा होईल त्याला निश्चितच एक पार्श्वभूमी असते, त्याचं एक आपलं अनन्यसाधारण महत्त्व असतं है ना. सरांनी जी कविता तुमच्यासाठी सादर केली त्याची एक लाईन, ओळखलं का मला, है ना, की जोपर्यंत एखादी कुठलीही वस्तू असेल किंवा स्वतः तुम्ही असाल है ना, याला ओळखण्यासाठी निश्चितच त्याचं आजकाल तुम्ही जे डिजिटल डिव्हायसेस यूज करता है ना, उदाहरण घ्या की मोबाईल, त्याचं एक यूजर मॅन्युअल असतं बरोबर. आजकाल आता
की मॅन्युअल तोंडपाठ होऊन गेलेला आहे की ओपन केले आपल्याला माहीत असतं की नेमकं काय कळ दाबली तर ते चालू होतं. बरोबर. कुणी असं आहे की आजकालला जे डिव्हायसेस आहेत, खास करून मोबाईल आहे, हे चालवता येत नाही असं कुणी आहे? एनीबडी? नाही. असं कुणी नसावं की ज्याला मोबाईल वापरता येत नाही. का तर ते एवढं अगदी प्रिय झालेलं आहे आणि अति उपयुक्त झालेलं आहे. कारणं वेगळे असू शकतात, पण माणूस नावाचं जे मशीन आहे, जे यंत्र आहे आणि त्याला चालवणारं जे नर्वस सिस्टम असेल, हार्ट असेल, पॅन्क्रिया असेल किंवा आणखी खूप सारे ऑर्गन्स असतील, याचे कधी कुणी युजर मॅन्युअल पाहिलं नाही? पाहता जनरली आपल्याला थोडा संभ्रम होतो की जे समजा 7वी 8वी 9वी पासून बायोलॉजीमध्ये वेगवेगळे सिस्टम तुम्ही अभ्यासता, राईट फ्रॉम इवन फर्स्ट सेकंड, अगदी छोट्या छोट्या घटकाने तुम्ही या युजर मॅन्युअलचा वापर करत असता. पण जेव्हा हे थोडं अप्पर लेवलला जातं तेव्हा कळतं की अरे आपण खूप काही लोअर क्लासेसमध्ये अभ्यासले आणि ज्याला कधी मन म्हणतो, कधी विचार म्हणतो, कधी भावना म्हणतो, कधी आणखीन काही म्हणतो. आणि हे म्हणण्याचं साधन भाषा आहे. या भाषेच्या माध्यमातून आपण उपयोगी आणि उपयोगी हा भाग जर थोडा विचारात घेतला तर निश्चितच की जे स्वतःला जाणून घेण्याचा युजर मॅन्युअल आहे, हा संच आहे, त्या संचाला तुम्हाला समजून घेऊन जेव्हा भाषेच्या माध्यमातून त्याचा उपयोग कराल तर निश्चितच तुम्ही जे काही दैनंदिन कार्य करता है ना, ज्या मेंदूचा वापर करता आणि ते वापर करण्याचा जर का टूल कुठला असेल, जर का साधन कुठला असेल तर ती भाषा असते, है ना. प्रत्येकाला मेंदू आहे, तर सर्वांना मेंदू आहे. व्हेरी गुड. माहीत असणं आवश्यक असतं की आपण जेव्हा आपल्याला मेंदू आहे का विचारल्यानंतर आपण दुसऱ्याकडे पाहतो, संभ्रम होतो, शायद आपल्याला आहे की नाही, है ना. तर सर्वांना तोच मेंदू आहे, सर्वांना तेच हार्ट आहे, है ना. आणि या मेंदूचा आणि हृदयाचा कुठेतरी संबंध ही भाषा घालून देते. म्हणून आपण म्हणतो की मला एखादी गोष्ट मनापासून, है ना, हृदयापासून आवडली, फ्रॉम द कोर ऑफ हार्ट. बरोबर आहे. हेड, हँड अँड हार्ट हा त्रिवेणी संगम जेव्हा आपल्या विचारामध्ये होतो तेव्हा त्यामधून काहीतरी चांगलं घडण्याची अपेक्षा असते. हेड, हार्ट अँड हँड हा भाषेचा भाग आहे, असा कुठे काही नसतं. ओके. सर्व काही मज्जेसंस्थेमधून कार्य होतं, है ना. आपली जी नर्वस सिस्टम आहे तिथून सर्व कार्य होतं आणि याला जर का चांगली खुराक दिला, प्राचीन कंपनी, याला जर का आपण चांगली खुराक दिली, त्याला जर का आकार चांगला दिला तर हीच जी भाषा आहे जी कधी तुम्हाला एखादं बॅच देते, है ना, कशाचा चांगला किंवा चांगला नाही, उपयोगी किंवा उपयोगी नाही, है ना. एक्स मुलगा, एक्स मुलगी, ते तुम्हाला
तुम्हाला ते चांगले या चांगुलपणाचं बॅच मिळतं, पदक मिळतं. है ना, पदक समजणं थोडं अवघड आहे, बॅच समजणं. है ना, मराठी भाषा तशी अवघड आहे का, तर ती मातृभाषा आहे, तिला आपण मातृभाषा केली. है ना, आणि मात्र म्हणता म्हणता तिचं मात्रही होत आहे. है ना, भाषेचं मात्र केलं अवघड, आणखीन अवघड. एनिवे, प्यारे बच्चों की मातृभाषा ही तेवढीच महत्त्वाची असते. या भाषेमध्ये जेव्हा आपण जी आपल्या आईची भाषा, आपल्या घरातील भाषा दैनंदिन व्यवहारामध्ये वापरतो, तर त्यामधून एक आपलेपण निर्माण होतं. आणि जेव्हा आपण दूरदराजमध्ये जातो, है ना, आणि तिथे जेव्हा ही भाषा बोलली जाते, तेव्हा तो व्यक्ती आपल्या किती परिचयाचा आहे किंवा नाही, पण त्यामधून एक आपलेपण प्रकट होतं. आणि त्या आपलेपणातला जो जिव्हाळा आहे, है ना, तो एकमेकाला जोडण्यासाठी काम करतात. म्हणून भाषा केवळ संवादाचं साधन एवढंच मर्यादित नसून ते राष्ट्रीय एकात्मताचं साधन बनू शकतं, माणसाला जोडण्याचं साधन बनू शकतं, माणसामध्ये है ना आपलेपण निर्माण करून, है ना, की जो जिव्हाळा आहे, जो आपलेपण आहे, तेच शेवटी आपल्याला चांगलं कार्य करण्यासाठी उपयुक्त होतं. आपण एकमेकांसोबत चांगले राहतो, कारण आहे कुठेतरी आपली भाषा एक आहे, है ना. पण असं असतानाही काही आपल्यामधलेच त्याचा जेव्हा विसर त्याला पडतो, तेव्हा हिंस्र होतात, आपलं वर्तन गलत करायला लागतात. तसं होणार नाही याची काळजी घ्या. ही भाषा है ना, अगदी केवळ महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये, इव्हन जिथे माणूस जातो तिथे ती बोलली जाते, है ना. मग परदेशामध्येही मराठी माणसं आहे, मराठी बोलणारे माणसं आहेत, तर नॅचरली जिथे कुठे माणूस ज्या मातृभाषेला घेऊन जातो, निश्चितच तिथे दुसरे जे लोक असतात त्याला जोडण्याचं काम ही भाषा करत असते. तिथे मग ना जात येते, ना पंथ येतो, ना प्रदेश येतो, तिथे एकमेकाला जोडण्याचं कार्य जर कोणी करत असेल तर ती भाषा करते. म्हणून कुठल्याही भाषेला वृद्धिंगत करायचा असेल, विकसित करायचा असेल, तर त्याचा वापर सातत्यानं जेव्हा कराल, तेव्हा ती भाषा केवळ भाषेला विकसित करत नाही, तर ती भाषा ती तुम्हाला सुद्धा विकसित करण्याचं साधन बनते. खूप वाचन कराल, है ना, ज्यामुळे आपला जो काही मेंदू है ना, माणसाचा जो मेंदू आहे तो वाचनामधून विकसित होतो. जेव्हा तुमच्या मेंदूला हे कळतं की आणखीन काहीतरी ज्ञान आपल्या मेंदूमध्ये साठलेलं आहे, है ना, जसे विवेकानंद म्हणतात ना की माणसाच्या मनामध्ये, मेंदूमध्ये ऑलरेडी नॉलेज आहे, की जेव्हा आपण वाचतो तेव्हा ते रिअलाइज होतं, त्याचा अहसास होतो, है ना. ते बाहेरून कुठून तरी आपल्या मेंदूमध्ये येतं आणि साठतं असं नाही. इट इज देअर, है ना, हे आतमध्ये आहे. मग या माध्यमातून त्याला रिअलाइज करण्याचा प्रयत्न केला. शिक्षणामधून, वाचनामधून ते नॉलेज तुमच्यामध्ये आहे हे रिअलाइज करण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण आहे, है ना. या पद्धतीनं तुम्ही मराठीमध्ये खूप सारे पुस्तकं आहेत, आपल्या लायब्ररीमध्ये खूप मोठा संचय आहे, तर त्याचा तुम्ही वापर करा आणि स्वतःच्या बुद्धीला, ब्रेनला आणि अर्थातच भाषेला विकसित करायचा प्रयत्न कराल अशी अपेक्षा करतो. या दिवसाच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना मराठी गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.